सर्वच मित्र बसले आहेत व्यासपीठावर, जे की माझ्यांत वर्गमित्र आहेत. आणि मी जसं सांगितलं किंवा यजवेंद्रने सांगितलं की मी मुळात रावेरचा आणि वर्गातल्या 30 मुलांपैकी किमान 10 मुलं तरी पहिलीपासून 11वी पर्यंत गुजर समाजाची होती. त्यामुळे गुजर भाषा बोलता येणं आणि चांगली समजणं किंवा ज्याच्याबरोबर आम्ही दराबा खायचो किंवा वाल दाण्याची भाजी खायला जायचो मित्रांकडे. कदाचित आजच्या कार्यक्रमानंतर यजवेंद्र बहुधा माझी इथे काही आमंत्रणं वाढली तर तेवढा एक नक्की फायदा होईल. एक असं सगळ्यांच्या समोर की मी काही फार मोठं काही भाषण करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे असं नाही, पण आपल्या सगळ्यांबरोबर मागच्या 30-35 वर्षाच्या सामाजिक कामामध्ये जे काही अनुभव आले की ज्या अनुभवाने मी खूप अंतर्मुख झालो, काही शिकलो आणि काही गोष्टी अजून शिकायच्या राहिल्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करणार. पहिलं म्हणजे जे पहिलं शिकलो या समाजाकडनं तो अनुभव सांगतो की मी 83-84 साली उद्योग व्यवसाय सुरू केला. सरकारी नोकरी सोडून आलो होतो. घरची परिस्थिती अत्यंत साधारण, म्हणजे आमची मालकीची एक वाटीभर माती नव्हती, प्लॉट आणि घर खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत व्यवसाय सुरू केला, जरा बरा चालायला लागला. त्यातून रावेरच्या लोकांना कळायला लागलं की भरत आता जळगावमध्ये चांगलं काम करतो आणि खूप छोट्या गोष्टींनी फुगून जाण्याचं ते वय होतं. मी शिकलं. एक दिवस माझ्या बळीरामपेठेतल्या ऑफिसमध्ये एक टोपीवाले ग्रस्त आले, धोतर शर्ट हातात, त्यांच्या त्या खताच्या थैलीपासून शिवलेली पिशवी आणि त्यांच्याबरोबर अजून एक जण होते आणि आतमध्ये आले. तर त्यांनी माझ्या वडिलांचं नाव घेतलं की तू अण्णासाहेबांचा मुलगा ना रे, ते ब्रह्मांड चहाचे एजंट. मी म्हटलं हो. अरे म्हणे मग ते माझे चांगले मित्र आहेत. मग मी म्हटलं या काका बसा. मी पण त्यांना ओळखलं होतं. त्यांचं नाव मी शेवटून सांगेल तुम्हाला. त्यांना ओळखलं होतं काकांना. म्हटलं काय काका काय काम काढलं? तर म्हटले की अरे आपल्याला ना जरा घर बांधायचं आहे. आता मी आपलं 10,000 फूट 20,000 फूट 25,000 फूट कामं करायला लागलो. तर रावेरमध्ये तेही निंबोनमध्ये 1,000-1,500 फुटाचं घर असेल असं समजून जळगावून जाऊन ते करणं काही शक्य होणार नाही असं आधीच पूर्वग्रह करून काकांना म्हटलं नाही काका चहा वगैरे पिऊ, मला काही रावेरला येऊन काही छोटी मोठी बांधकामं फार काही करता येणार. मग ते म्हणे अरे तू असं काय करतो, कर ना, आता आपले एवढे जुने संबंध आहे, तू रावेरचा आहे तर हे कामं तू केली पाहिजेस. मी म्हटलं नाही काका मला काही ते शक्य होणार नाही. मग इतर रावेरच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग ते फक्त म्हणले एक काम करू की आता तू काम नको करू, पण हे नकाशा जो आम्ही केलाय त्याच्यात तुला काही म्हणायचं आहे का ते तर बघ. आणि त्यांनी ती खताची पिशवी उलगडली आणि त्याच्यामध्ये नकाशा होता. तो नकाशा एवढा मोठा होता की तो माझ्या टेबलवर पण मावला नाही. त्यांचं नाव विश्वनाथ वामन महाजन उर्फ गोडभाऊ असं त्यांना निंबोला म्हणतात. तो नकाशा 35,000 फुटाचा होता. कानविंदे आणि रॉय नावाची एक दिल्लीतली खूप मोठी फर्म होती, त्यांनी तो त्यांच्या घराचा बंगल्याचा नकाशा बनवला होता. आणि त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की केळीचे डाग पडलेले धोतर शर्ट आणि खताची पिशवी असलेली माणसं अंडरएस्टिमेट करायची नसतात, गुजर समाजाची तर बिलकुल करायची नसतात, हे मला त्या दिवशी कळलं. अर्थातच मी प्रॉपर सेल्समन असल्यामुळे मी ते काम सोडलं नाही, ते काम मी केलं. निंबोऱ्याला मी जात राहिलो. ते 35,000 फुटाचा मी बंगला बांधला. आजही कोणी गेले तर त्यांचा तो रमेश महाजन नावाचा मुलगा, अर्थात मला वाटतं तो गेला, भाऊ पण गेले, पुढची पिढी असेल, पण तो बंगला आम्ही केला. आणि तिथून आणखी गुजर समाजाच्या एका वेगळ्या गोष्टीशी यजवेंद्र माझा संबंध आला. स्टेट बँकेला आम्ही ज्या पद्धतीचं एक गोदरेजचं सेफचं दार बसवतो अशी मी 2 दारं त्यांच्या इकडे बेसमेंटला बसवलेली आहे. आपल्या लोकांच्या कल्पनेच्या पलीकडचं विश्व आहे मित्रांनो. मला आजही आठवतं. आणि त्या दिवशी मला हे कळलं की समोरच्याला बघून अंडर एस्टिमेट करायचं नसतं. कदाचित तसाच अनुभव यजवेंद्राचं भूमिपूजन करताना मला आला. मी यजवेंद्राला म्हणालो होतो की अरे बिलकुल मी काय पैसे घेणार नाही, काय काळजी करू नको, तू फ्री बांधून देईल. पण 2-3 कोटीच्या वरती हा बांधकाम करू शकणार नाही असं मला वाटलं. 20 कोटी रुपयाचं होऊन गेलंय आणि पुढचं 20 कोटीचं पुण्याचं पाईपलाईन मध्ये आहे.
त्यामुळे तर आता मी गुजर समाजाला जरा घाबरूनच असतो. मला असं वाटतं की असे अनुभव तुम्हाला समृद्ध करतात. एक पालकांच्या सभेमध्ये, हल्ली माझी पत्नी शाळेचं काम करते, तिच्याबरोबर एका पालक सभेला आम्ही गेलो होतो. आई आलेली होती, वडील काही येत नाहीत पालक सभेला जनरली शाळांच्या. दुसरीतला मुलगा त्या बाईंचा होता. आम्ही असं एक ओपन सेशन त्यांना विचारलं की तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा मुलाच्या संदर्भात. मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं, त्या बाईंनी, त्या मुलाच्या आईने दुसरीतल्या, म्हणे दादा माझी एक समस्या आहे की माझ्या मुलाला मोबाईलवर गेम फार खेळायचं त्याला वेड आहे, आणि हातात मोबाईल दिला की बस तो ते गेम खेळत बसतो, दुसरं काही काम करत नाही, आणि तासनतास त्या चालले जातात. तर त्याची सवय मोडण्यासाठी मी मोबाईल बदलला आणि त्याला फेसलॉक आहे की जोपर्यंत मी त्या मोबाईलमध्ये बघत नाही तोपर्यंत ते फेसलॉक उघडणार नाही असा मोबाईल घेतला. आणि मला असं वाटलं की आता याचं हे वेळ संपलं, याला हा मोबाईल काही ऑपरेट करता येणार नाही, आणि मग मी निश्चिंतपणाने तो इकडे ठेव तिकडे ठेव, भाजी बाजारात जा असं करायला लागली. 3च दिवस झाले आणि मी भाजी बाजारात काही पिशवी पैसे घ्यायचे राहिले म्हणून अचानक परत आली, तर हा त्या मोबाईलमध्ये गेम खेळत होता. मग आम्ही दोघा तिघांना विचारलं की याने कसं काय उघडलं असेल, त्यालाही प्रेमाने विचारलं तर तो काही सांगायला तयार नाही. मग वडिलांनी त्याला ते तिसरं शस्त्र दाखवलं हातातलं की तू कसा काय उघडला ते सांग. तेव्हा त्याने सांगितलं की जर तो फेसने उघडतो असं माझ्या लक्षात आलं, तर आई वडिलांचा जो फोटो टेबलवर होता त्याच्या समोर मी मोबाईल धरला आणि तो मोबाईल अनलॉक झाला. तुला हे कोणी सांगितलं होतं का? म्हणे नाही, मीच विचार करून ते केलं. म्हणजे आपल्याला कुठल्या पिढीला डील करायचंय ते पालकांना कळत नाही. हा मुद्दा मला महत्वाचा या निमित्ताने सांगायचा आहे. आपण काय झालो, ती जुनी माकडांचीच गोष्ट आपल्याला माहिती आहे. टोपी, माकडं, टोपीवाला, त्यांनी ते नेल्या, मध्ये फेकल्या की ते सगळ्या फेकल्या. आता ती माकडं पण फेकत नाही, आणि आपली पुढची पिढी आपल्या अनुभवांचा कुठल्याही प्रकारचा वापर करण्याच्या मनस्थितीत नाही, कारण ते अनुभव कालबाह्य झाले हे या निमित्ताने माझ्या लक्षात आलं. तिसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आणि मग आपण एका उदाहरण, म्हणजे घडलेली गोष्ट आहे. आम्ही शाळेत काम करत असताना एकदा एक 8वीतला मुलगा, त्याच्या शिक्षकांनी, हा मुलगा अत्यंत चांगला, BSNLचे मॅनेजर होते त्यावेळेला ते जळगावमध्ये, मोठ्या पदावर होते. त्यांचा तो मुलगा 8वीतला वर्गात कोणाचं लक्ष नाही असं पाहून कोणाच्या तरी कंपास मधलं पेन्सिल काढ, कोणाचं रबर काढ, कोणाची पांढरी कागद घे, सोप्या भाषेत म्हणजे चोऱ्या करायचा. आणि मुलांच्या लक्षात यायला लागलं. एक दिवस मुलांनी त्याला जरा 2 चापटा मारल्या की तू माझी कागद घेतले, आमच्या वह्या घेतल्या, आणि मग ते प्रकरण मुख्याध्यापकांकडे आलं. मुख्याध्यापकांनी त्या मुलाला एकट्याला विचारलं की तू असं का करतो, तर तो काही बोले ना. मग त्यांनी त्याला सांगितलं की तू उद्या वडिलांना घेऊन ये. मग वडील त्याचे आले. योगायोगाने त्या दिवशी मी पण तिथे उपस्थित होतो, BSNLचे मॅनेजर येणार असल्यामुळे मी पण थांबलो होतो त्या ठिकाणी. तर ते मॅनेजर, त्यांची पत्नी, तो मुलगा, मुख्याध्यापक, आम्ही बसलोय. आणि मग आमच्या मुख्याध्यापकांनी हळूहळू हिंमत करून त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा अशा इथे वर्गामध्ये किरकोळ चोऱ्या करतो, कागद घेतो, वह्या घेतो, पेन्सिल घेतो, असं काही काही जे दिसेल ते घेऊन जातो घरी. त्यांनी 1 मिनिट शांततेने बसले, बघितलं, आणि मुख्याध्यापकांना म्हणे पण तो कागद, पेन्सिल, खोडरबर असं कसं काय नेऊ शकतो? ते तर मी त्याला ऑफिसमधनं आणून देतो म्हणे सगळं. प्रश्न कळला नाही तुम्हाला काय झालं? त्या मुलाला काय वाटलं की या गोष्टी विकत नसतात घ्यायच्या, त्या कुठून तरी आणायच्या असतात. जसं शहरातल्या माणसांना विचारलं, मुलांना 8वीतल्या, की खरं कापूस कुठे पिकतो, तो म्हणे गादीत पिकतो, कारण त्यांनी कापूस आणि शेती बघितलीच नाही. तसं त्यांच्या घरामध्ये या वस्तू विकत आणण्याची प्रथाच नव्हती, ते ऑफिसमधनं आणायचे. मग आता त्यातनं संस्कार काय घेतला मुलांनी की ते कुठनं तरी आणायचं असतं, दिसलं तिथनं. तिसरी एक माझ्या स्वतःच्या बाबतीतली गोष्ट सांगतो. मला असं वाटतं या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टीला विचार प्रवृत्त करतील असं मला वाटतं. माझे सुरुवातीचे दिवस होते, 90-95चा काळ होता.
साईटवर भरपूर काम असायचं, कोणाकोणाचे अनवॉन्टेड, तेव्हा लँडलाईन फोन होते, लँडलाईन फोन यायचा आणि मग माझी मुलगी उचलायची आणि मग मी तिला फोन करून सांगायचं नाही सांग नाही सांग. सांगायची नाही पप्पा घरी नाही, दुसरीच होती तेव्हा ती. असं 1 महिना 2 महिने चाललं असेल. मग एक दिवस तिला मी विचारलं की तुला होमवर्क काल दिलंय तर तू केलं नाहीस का? ते नाही केलं नाही, मी वही विसरली असं सरांना सांगणार आहे, तुम्ही कसं फोनवर सांगायला सांगता. मग माझ्या असं लक्षात आलं की संस्कार ही जी गोष्ट आहे ती सांगण्या शिकवण्याची गोष्ट नाही, ती जगण्याची गोष्ट आहे. कुटुंबामध्ये आम्ही जे काही काम धंदा नोकरी करत असू त्याचं मूळ जर भ्रष्टाचारात असेल तर नेत्यांची मुलं जशी छंदीबंदी असतात, दारू पितात, आणखीन काय काय करतात, तशी आपली मुलं पण त्या सगळ्यापासून लांब नाही राहणार. सगळ्यांनाच वाटत असतं, दाऊदला हे वाटत असतं की त्याच्या मुलाने बिलकुल स्मगलर होऊ नये. आपल्यालाही असं वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं, थोर व्हावं, प्रामाणिकपणाने जगावं. पण ते प्रथम पुरुषी आदर्श जर आपल्या कुटुंबात जगताना त्याला दिसले नाही तर तसं ते पुढे होतात की नाही होत हे अनुभवाने तुम्हाला पण दिसत. त्यामुळे संस्कार ही बोलण्याची सांगण्याची भाषा नव्हे, ती जगण्याची भाषा आहे. हे तुम्हाला विशेषतः मला मध्यमवयीन पालक इथे खूप दिसतात. मग मी माझ्या मुलीच्या बाबतीत कसं दुरुस्त केलं, तिला सांगितलं एकदा बसून की हो हे मी तुला असं सांगितलेलं आहे की नाही सांग, पण ते चूक आहे. उद्यापासून आपण असं ठरवू की तुला जो फोन येईल त्याला सांगायचं की मी इथं आहे, मी काय करतोय, मी त्या माणसाला काय सांगायचं ते मी बघेन. आणि मी ते कुटुंबात दुरुस्त केलं. त्याचा मला पुष्कळ नंतरच्या जीवनामध्ये मुलगी म्हणून तिचं आमच्याशीचं बिहेवियर म्हणून याच्यात फरक पडलेला दिसला. आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांशी कोणत्याही वयातल्या आपलं बोलणं आणि आपली कृती याच्यातला विरोधाभास आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय की नाही. तो जर दूर करणार नसाल तर मुलं तेच शिकतात जे आपल्याला अपेक्षित नाही किंवा जे आपल्याला वाटतं की ते त्यांनी करायला नको. अजून एक उदाहरण सांगतो. इथे एक आरटीओचे मोठे अधिकारी ते एकदा शाळेत मला भेटायला आले मी असताना. ते म्हणले की दादा तुम्ही शाळेतल्या आमच्या 9वीच्या मुलांकडून खूप काम करून घेता. म्हटलं काय काम करून घेता, माझं तर काही लक्षात नाही आलं. ते म्हणे ती मुलं जेव्हा कबड्डी खेळायला जातात तेव्हा त्या कबड्डीच्या आणि त्या खो खोच्या ग्राउंडवरचे खडे वेचायला तुम्ही त्यांना सांगतात. तुम्हाला एखादा शिपाई नाही लावून घेता येत का त्याच्याकरता? हवं तर त्या शिपायाचे मी पैसे देतो, पण माझ्या मुलाला यापुढे ग्राउंडवरचे खडे वेचायला लावू नका. कोणत्या ग्राउंडवरचे खडे? जिथं तोच खेळणार आहे. कसं बघता तुम्ही याच्याकडे मला माहिती नाही. पण पुढे जाऊन नंतर तो मुलगा जेव्हा आता मला पुढच्या 10-12 वर्षानंतरच्या व्यावहारिक जीवनात दिसतो तेव्हा तो पूर्णपणाने आई वडिलांवर डिपेंड आहे. बापणाजींची जी पिशवी येते आपली दागिन्यांबरोबर त्याच्यात त्याचे सर्टिफिकेट घालून हे रिटायर्ड झालेले आरटीओ ऑफिसर त्या मुलासाठी नोकऱ्या शोधत फिरत आहेत. तुमचा जेव्हा चलतीचा काळ असतो त्यावेळेला मुलाबाळांची अतिरेकी काळजी घेतली तर तो मुलगा पुढे 26-28 वर्षाचा झाला तरी तुमची काळजी संपत नाही मित्रांनो. मांजरीच्या पिलाचे डोळे 21व्या दिवशी उघडतात. आई वडिलांनी जर नीट ट्रीट केलं नाही तर माणसाच्या पिलाचे डोळे 25व्या वर्षी पण उघडत नाही. ते डोळे उघडण्याची प्रक्रिया आपल्या हातामध्ये आहे. तुमच्याकडे मुलं असतील, नातवंड असतील, नाही म्हणायला शिका. 4 गोष्टींचा आग्रह धरायला शिका. बदललेल्या काळानुसार 4 गोष्टी तुम्ही आत्मसात करा. मोबाईल असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून येणाऱ्या स्टोरीज असतील. मला असं वाटतं की बदलत्या काळामध्ये म्हणजे आता नेक्सस नावाचं एक पुस्तक आलंय, त्या पुस्तकात ते वाक्य अत्यंत मला असं वाटतं की इट इज अ टेक अवे सेंटेन्स ऑफ टुडे. तो नोएल हरारी म्हणतो की मागच्या 300 वर्षात जे बदल झाले नाहीत, 300 वर्षात किंवा 300 वर्षात जेवढी उत्क्रांती झाली तेवढी मागच्या 12 वर्षात झाली. कल्पना करा, तेवढी उत्क्रांती या जगाची 12 वर्षात झालेली आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं वय जे आहे त्यापेक्षा 300 वर्ष पुढे जाण्याचा प्रयत्न केला
तरच तुमचे अनुभव कालसंगत ठरण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधून आम्ही विचार करणार आहोत की नाही. नाहीतर ही मुलं लहानपणापासून ऐकतात की मला 7वी 8वीतल्या मुलांशी मी गप्पा मारायचो की तू पुढे काय करणार आहे. तो म्हणला की अजून आमचं ठरलं नाही. 12वीतली मुलं म्हणतात ठरलं नाही. पण का ठरलं नाही रे अजून. कारण आमच्या वयात तर आम्हाला ठरवायला लागायचं, कारण घरात काही बॅकग्राऊंड नव्हतं. तो म्हणता वडिलांनी 2 प्लॉट घेऊन ठेवले, जळगावमध्ये रामानंद नगरमध्ये 2 घरं घेऊन, आणि आमची गावाकडे थोडी शेती आहे, बघू पुढे काय करायचं ते. आपण आपल्या मुलांच्या समोर जर अशा त्यांच्या भवितव्यांची चर्चा करत असू तर त्यांचे मोटिवेशन संपवतोय आपण हे आई वडिलांना कळत नाही. तुम्ही बांधलेली तशी पण ती छोटी वेगळ्या ठिकाणची घरं त्यांना मोठी झाल्यानंतर आवडतीलच असं नाही. या घरांचा उपयोग होण्यापेक्षा या घरांमधून त्यांच्या प्रेरणा मरण्याचा धोका अधिक. जेवढं काही शॉर्टेज असेल गोष्टीमध्ये ते माणसाला पुढे घेऊन जाते. तुम्ही त्याला कमी तिथं आम्ही त्याच्या पाठीवर शाबासकी देतात की नाही. जर ती शाबासकी देण्यात तुम्ही कमी पडत असाल, तुम्ही नुसतं सारखं त्याला कडेवर घेऊन परत असाल तर तुम्हाला दीर्घ काळापर्यंत ते बाळ कडेवरच घेऊन जाईल. मला असं वाटतं की जगाचा सृष्टीचा जो नियम आहे की त्याला त्याचं उडू द्या, त्याला त्याचं पडू द्या, त्याची संकट त्याला झेलू द्या, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही बघणार आहोत की नाही. जर ते आम्ही बघितलं नाही तर त्यातनं नवीन समस्या होतात. कुटुंबांमध्ये सुद्धा आपण आई वडील त्यांच्यातले मतभेद, आधीच्या काळातले मतभेद, आधीने आईने केलेला आरडाओरडा, सुनेने केलेला आरडाओरडा नवऱ्यावरती, आणि आत्ताच्या पिढीला, मी तर ज्या समाजातून आलो त्यातलं एक प्रमाण तुम्हाला सांगतो की लग्न ठरलं, प्रेमविवाह होता, लग्न ठरलं, साखरपुडा झाला, 2 भिन्न समाजाचे होते, आणि अशा 10 पैकी किती मुला मुलींची प्रत्यक्ष लग्न होतात तर 5च. 10 पैकी 5 मुलींचे साखरपुड्यानंतर लग्न होत नाही. तुम्ही पण बघत असाल ना हे सगळं. ज्यांची लग्न झाली 5 त्यांच्यापैकी सुखाचा संसार 3च जण करतात. मग या सगळ्यांमध्ये अनुरूपतेमध्ये झालेले बदल आम्ही समाजामध्ये स्वीकारलेत की नाही, समजून घेतलेत की नाही. मला असं लक्षात येतं की ते आम्ही स्वीकारलेलेच नाही. मी म्हणतो तसं समाजाने 12 वर्षात 300 वर्षाची प्रगती केली, पण आम्ही स्त्री पुरुष विवाह संबंध आणि त्याच्या टिकाऊपणा याबद्दलची आमची मानसिकता जराही बदललेली नाही. त्यामुळे आगामी काळातल्या पुढच्या दशकातला दुसरी समस्या आपल्या मुलांच्या भवितव्याची जशी आहे तशी दुसरी समस्या त्यांचे विवाह संबंध टिकून राहणे. त्यासाठी आपण स्वतःला योग्य त्या पद्धतीने बदलून घेणे. आम्ही एक वृद्धाश्रम चालवतो. तुमच्यापैकी कोणी आलंय का कधी वृद्धाश्रमात? इथे आले. व्हेरी गुड. ज्यांनी हात नाही वरती केले त्यांनी बघायला जा. ऍडमिशन घेण्याचं काम नाही पुढे असं मनात पक्क ठरवा. खूप लोकांना असं वाटतं की त्या वृद्धाश्रमामध्ये ज्यांना मुलं बाळ नाहीत ते लोक असतील असं वाटतंय ना सगळ्यांना. हात वरती करा माता भगिनी की हो तेच लोक असतील तिथे. असे अजिबात नसतात. ज्यांना मुलं बाळ नसतात असे म्हणजे आजी आजोबा तिथं असत नाहीत. ज्यांना मुलं बाळ नसतात त्यांना 40शी मध्ये लक्षात येतं की त्यांना मुलबाळ नाही आहे. ते कुठल्या तरी भाचीशी भाच्याशी शेजारणीशी जुळवून घेतात. योग्य ठिकाणी त्या माणसाला सांभाळतात. म्हणतात भाऊ मला काही झालं तर जरा दवाखान्यात नाही बरं का दादा, आणि त्याच्याकडे सारखी एकमेकाची काळजी घेतात त्या माणसाची सुद्धा. आणि अशा रीतीने आजी आजोबा देवाघरी निघून जातात पण वृद्धाश्रमात येत नाही. वृद्धाश्रमाच्या मागच्या 30 वर्षाच्या इतिहासामध्ये निसंतान जोडपी फक्त 2च आली. बाकी सगळे जे कोणी आजी आजोबा येतात त्यांना कमीत कमी 2 मुलं आणि मॅक्झिमम 4 मुलं आहेत असतात. ते चुकीच्या आर्थिक गटातून येतात, खालच्या आर्थिक गटातून येतात, अशी पण एक अंधश्रद्धा आहे. आपल्याकडे एक रेल्वे इंजिनचे रिटायर्ड ड्रायव्हर आहेत, त्यांना 65,000 रुपये पेन्शन आहे. नवरा बायको दोघे राहतात, 4 मुलं आहेत, पण एकही मुलगा वागवायला तयार. मग वागवायला का तयार नाही तर आम्ही यांना ऍडमिट करून घेतो आणि त्यांच्या घरात यांना एकत्र घेऊन जातो. त्याला काउन्सिलिंग म्हणतो.
म्हणजे वृद्धाश्रम हे काही डस्टबिन नाही की तुम्ही आणून टाका. आमच्याकडे काउन्सिलर्स आहेत आणि त्या वृद्धांना घेऊन आम्ही त्यांच्या घरी जातो. सुनेशी काय भांडण झालंय, मुलाशी काय भांडण झालंय, कशावरून भांडण झालंय, त्यात मधले मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 50-55 वृद्धांपैकी दरवर्षी 6-7 तरी वृद्ध कायमचे घरी राहायला जातात. आपण त्यांच्याऐवजी दुसरे नवीन वृद्ध त्या ठिकाणी ऍडमिट करतो. तर या काउन्सिलिंग मध्ये असं लक्षात येतं की आजोबांना जेवणाच्या खूप आवडीनिवडी आहेत. आजीबाई सुनेवरती ओरडते, एवढं कशाला साबण वापरते, एवढं कशाला तेल वापरते, अशा कशाला करते, तुझ्या साड्या एवढ्या महाग कशाला घेते. खरं म्हणजे त्या मुलाला, त्या सुनेला काही कमी नाहीये, पण आमच्या आजीला तिचे दिवस अजून काही विसरत. मला असं वाटतं हे मी सांगतोय ते प्रातिनिधिक आहे. हा सांसर्गिक रोग आहे. जेवढा त्रास सुनेने सोचला तेवढी ती तिखट सासू होते असं म्हणतात, मला माहिती नाही. आम्ही आत्ता जर असं करण्याचा प्रयत्न केला तर आमची कुटुंब व्यवस्था संपेल. आमच्या सुना, आमच्या मुलं आमच्याजवळ राहणार नाही. आमच्या उतार वयात आमची व्यवस्था काय असणार आहे. वृद्धाश्रम ही व्यवस्था वाईट आहे असं नाही, पण कुटुंब व्यवस्थेत या विषयासाठी योग्य ती जुळणी आम्ही केली नाही तर कसं व्हायचं. मला आठवत आहे की आपल्या रावेर तालुक्यामध्ये अनेक समाजांमध्ये, आपल्याही समाजामध्ये एखादा मतिमंद मुलगा असेल, एखादी मतिमंद मुलगी असेल, एखादी बालवयात विधवा झालेली आत्या असेल, या सगळ्यांना सांभाळण्याची यंत्रणा होती स्वाभाविकपणे. आज आमचे पैसे आले, घरं मोठी झाली, पण या सगळ्या यंत्रणा आमच्या कोलमडून पडल्या. आम्ही अधिकाधिक इंडिव्हिज्युअल होत चाललो. आम्ही अधिकाधिक स्वातंत्र्य आम्हाला हवं असं वाटायला लागलं आणि त्यातून कुटुंब व्यवस्था दिवसेंदिवस अडचणीची व्हायला लागली. समाजामध्ये शिक्षण घेतल्यानंतर संस्कार यायच्या ऐवजी आपण त्याचा अभिमान आणि अहंकार तर वाढवत नाही ना, असे प्रश्न शिक्षणाला पडले. शिक्षणाची गंमत तर मित्रांनो आणखीन इतकी वेगळी आहे. मी जेव्हा आता राज्याच्या टीम बरोबर 4-5 वर्ष झाले काम करतोय, तुम्हाला मजा वाटेल आकडेवारी ऐकायला. आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची, की जे त्या मनाने चांगलं विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये, एम्प्लॉयबिलिटी म्हणजे नोकरी मिळण्याची क्षमता. एम्प्लॉयबिलिटी शब्द कळतोय ना सगळ्यांना, की किती एम्प्लॉयबिलिटी आहे. त्यांना 15,000 पेक्षा जास्त पगार मिळतो असे 27% लोक आहेत. उरलेले 73% लोक जे आहेत त्यांना 15,000 रुपये पण आपल्या विद्यापीठातली डिग्री घेतल्यानंतर पगार मिळत नाही. मध्ये आपल्याकडे, माझ्याकडेच एक कर्जतचा एक मुलगा आला होता, 33-34 वर्षाचा होता. तो म्हणला मला पार्ट टाइम नोकरी द्या, मी MPSC करायला घेतली आहे. शेवटचे मला वाटते 8 अटेम्प्ट मिळतात काय, खूप काहीतरी 7-8 अटेम्प्ट मिळतात. त्याला एक शेवटचा अटेम्प्ट राहिला होता. घरची परिस्थिती एकदम साधारण, पण त्याचं उदरनिर्वाहाचं साधन तो असं करायचा की तो जरा हट्टाकट्टा होता. रावेरच्या रेल्वे स्टेशनवर केळीच्या वॅगन भरण्याचं काम चालतं आणि आठवड्यातनं 2 दिवस जर वॅगन भरले तर किती पैसे मिळतात तुम्हाला माहिती आहे की नाही, मला माहिती नाही. 1500 रुपये मिळतात 2 दिवसात. त्याचा आठवडा चालायचा. मग त्याने एकदा मला एक विदारक चित्र सांगितलं की रावेर तालुका, सावदा, यावल या भागामध्ये फळबागांची शेती आहे. पपया लागल्या झाडाला 20 फुटावरती शेकडो, पण काढायला माणसं नाही. कुटुंबातली माणसं गायब आहेत. कोणी पुण्याला IT मध्ये, सुनबाई इकडे याचं नाव नाही काढत. आजी आजोबा आहे, शेती 18 एकर, पपई 10 एकर, आणि पपई काढायला मग मुसलमानाची पोरं येतात. 60% हिस्सा घेतात डॉक्टर. किती? 60%. जेवढ्या पपया निघाल्या त्याचं वजन केलं त्यातले 60% ते घेतात आणि 40% मालकाला मिळतात. हळूहळू मॅनपॉवर मधनं एका बाजूने आपण अशी कुठलीही मशिनरी तयार केली नाही की जी आपल्या शेतीला उपयुक्त ठरेल, माणसं नसताना आपल्या उत्पन्नावर परिणाम होईल. याच्यामध्ये आपल्या भागातलं टॅलेंट जे फार अमेरिकेपर्यंत जाऊन पोचलंय त्यांनी काम केलेलं नाही. आमचा शेतीचा प्रदेश, केळीचा प्रदेश, विशेषतः जळगावच्या पुढचा भाग,
जळगाव जिल्ह्यामध्ये या देशातली 17% केळी पिकते. किती टक्के? 17%. केळीपासून वेफर बनवण्याचं काम एक 7-8 वर्ष झाली सुरू झालं. आधी तर ते पण नव्हतं. आजही माझ्या जिल्ह्यामध्ये जिथे 60 वर्षापासून केळी हे प्रमुख आपलं अर्थार्जनाचं साधन आहे, तिथे केळीवर प्रक्रिया करणारा, केळाचं सेल्फ लाईफ वाढवणारा, केळीपासून पावडर बनवणारा मोठा उद्योग नाही. आपल्या तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये असा माईचा लाल जन्माला आला नाही की ज्याला पुण्याच्या नोकरीपेक्षा हे केळीचं पावडर बनवून पैसे कमवण्याचं अट्रॅक्शन आहे. रोजगार मिळेल, केळीला अधिक भाव मिळेल, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, ज्याला अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणतात. पण आम्ही विचारच नाही करत आहे तसा. आज दिव्य मराठी वाचला असेल तुम्ही, तर त्यात एका शाळेच्या 8वी-9वीतल्या मुलांनी दिलेली मुलाखत आहे पत्रकारांची, तुमच्या वाचण्यात नसेल आली. त्यांनी सांगितलं की आई रोज सकाळी विचारते तुला आज काय बनवू स्वयंपाक, तुला कशाचा डबा देऊ. आजच्या दिव्य मराठीतलं सांगतोय मी. आणि ते मला ते सगळं माझी आई देते, बाबा सगळ्या वस्तू आणून देतात, पण मी पुढे काय करायचं, काय करिअर करायचं ते मला विचारत नाही. ते त्यांनी ठरवलेलं असतं. हा प्रत्यक्ष रिअल सर्वे त्या मुलांच्या फोटोसकट आलेला आहे. मला असं वाटतं की कदाचित आपल्या समाजाचे, आपल्या जिल्ह्याचे अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीचे प्रश्न याच्यामध्ये आहेत की आम्ही सारखं कधी काळी इंग्रजांकडे तोंड वळवून बसलेलो होतो आणि आता आम्ही पुणे मुंबईच्या IT च्या नोकऱ्यांकडे तोंड वळवून बसलेलो आहोत. त्या नोकऱ्या सुद्धा कधीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात जातील. या उलट आपल्या गावाचा शाश्वत विकास, टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, चढ उतार होणारे बाजारभाव, सेल्फ लाईफ वाढवणं प्रॉडक्टचं, या विषयाने आम्ही करू शकतो. इतका उच्च शिक्षित समाज आहे, पण असा विचार आम्ही मांडत नाही का तरुणाईपुढे? मला असं वाटतं हा जर आपण मांडला नाही तर हळूहळू आज जळगाव जसं रिटायर लोकांचं गाव झालं, खेड्यातल्या लोकांकडे कोणी तर राहायला तयार नाही. खेड्यांमध्ये तिथं सोयी सुविधा फक्त नेत्यांचे खिसे भरण्यासाठी त्या पैशांच्या योजनांवर खर्च होतात. प्रत्यक्षात रस्ते गटारी तिथे कधी होतच नाही. तिथलं पाणी आजही अस्वच्छच असतं आणि त्यामुळे तरुणाई त्या ठिकाणी येत नाही. मला असं वाटतं की हे चित्र बदलायचं तर आपला शिक्षणाकडे बघण्याचा, आपल्या मुलांच्या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. एक उदाहरण सांगतो. वेदार्थ श्रीराम देशपांडे या नावाचा एक मुलगा आहे. हे श्रीराम देशपांडे आमच्या जनता बँकेचे संचालक होते. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांचा हा एकुलता एक मुलगा, हे धुळ्याला राहतात. या वेदार्थाला घेऊन आजपासून 10 वर्षापूर्वी 12वीच्या वर्गानंतर CA करण्यासाठी त्यांनी त्याला पुण्याला नेलं. एका चांगल्या CAच्या क्लासमध्ये घातलं आणि वेदार्थाला पहिल्या 2 महिन्यामध्ये त्या CAच्या क्लासमध्ये कंटाळा आला. त्याला कम्प्युटरमध्ये गती होती, त्यामुळे त्याने त्याच्या पद्धतीने कम्प्युटरवर काम सुरू केलंय. काय काम केलं ते मी सांगतो नंतर. पण ते कम्प्युटरवरचं काम करता करता तो त्याच्यात एवढा चांगल्या अर्थाने त्याला ते समजत गेलं सगळं की तो FY BCom ला नापास झाला आणि तो त्या जावरेंच्या क्लासमध्ये 100% अनुपस्थित राहिला. आई वडिलांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते तिथे गेले, त्याला रागवले, अरे वेदार्थ काय तू एवढा हुशार मुलगा आणि तू FY BCom ला नापास झाला, तू क्लासला जात नाही, तू करतो काय, बिघडला की काय? रडवेले होऊन त्यांनी त्याला विचारलं. त्याने सांगितलं बिघडलो वगैरे नाही, तुम्ही माझी काय काळजी करू नका, मी नापास झालो हे सत्य आहे, मला थोडा वेळ द्या. आणि मग त्याने आमच्यासारख्या 2-3 काका लोकांना मध्ये टाकलं की काका तुम्ही आईबाबांना सांगा की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. बघा 12वीतले पोरगा 18 वर्षाचे, माझ्यावर विश्वास ठेवा, मला काय करायचं ते करू द्या. मग यांनी पण ठरवलं की ठीक आहे, तुला जे 3 वर्ष करायचंय ते कर. त्या 3 वर्षात त्यांनी काय केलं मित्रांनो, नेटवरती जसं Amazon नावाचा प्लॅटफॉर्म आता पॉप्युलर आहे, असा स्वतःचा एक प्लॅटफॉर्म की जो इंटिरियरचं साहित्य जगातलं, त्याची माहिती, त्याची रेट लिस्ट आणि त्या विषयातलं मार्गदर्शन करतो. त्याला आईवडिलांनी CA ला पाठवलं होतं, पण तो स्वतः अंतर्मनाने आर्टिस्ट होता. घरातली CA ची प्रॅक्टिस असल्यामुळे याला आर्टिस्ट करण्याचा कोणी विचारच केला नव्हता.
पण त्याला कळत होतं की मी लोकांना इंटिरियरचा नेटवरून चांगला सल्ला देऊ शकतो, कमी किमतीतलं मटेरियल सांगू शकतो, व्हर्च्युअल इंटिरियर करून दाखवू शकतो. हे त्याला 12वी-13वीत कळलेलं होतं. 3 वर्षानंतर त्याने त्याच्या आईवडिलांना त्याचा बँक बॅलन्स $2.25 कोटी दाखवला आणि मग आईवडिलांना बरं वाटलं. आता आईवडील म्हणायला लागले की BCom नाही झाला तर चालेल, पण तू या क्षेत्रामध्ये मोठं नाव. नाशिक मधला एक मुलगा आहे, त्याला गाड्यांचा नाद जाम, कार, प्रचंड कार बघायला आवडायच्या. कुठली कार जाईल तर प्रसंगी फोटो काढेल, चित्र काढेल. आईवडिलांना वाटायचं वाया गेलं लेकरू. मात्र त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वेबसाईट आहेत, आता तुम्ही कुठली गाडी टाकली तर त्याची कंपॅरिझन येते, कोणत्या गाडीमध्ये किती पॉवर आहे, किती पैसे आहेत, काय कॅपॅसिटी आहेत, किती विकल्या जातात, अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म पुढे सुरू केला. आजही तो प्लॅटफॉर्म 4 चाकी नावाने अत्यंत पॉप्युलर आहे आणि तो वर्षाला $1 कोटी तरी कमवतो. छंदांचा उपयोग व्यवसायासाठी करण्याचे दिवस आले, आईवडिलांना समजलंच नाही. त्यांच्या मनामध्ये प्लान्ड करिअर आहे, बीटेक तरी असेल, मेडिकल तरी असेल, CA तरी असेल. मला असं वाटतं की या निमित्ताने हे पूर्वग्रह आपण सगळ्यांनी काढले पाहिजेत आणि हे जर पूर्वग्रह तर आपली मुलं आपल्याला दुरावतील, त्यांचं करिअर तर होणार नाही, ते आपल्याला पुढे लायबिलिटी होतील. आणि मी सांगितलं तसं तुम्हाला हळूहळू यातून कुटुंबांमधलं अंतर अधिक उत्पन्न होईल. मुळातच तुम्ही 20 वर्षापूर्वी ज्या मानसिक सेटअपमध्ये होता तो सेटअप पूर्ण बदललेला आहे, समाजाच्या मानसिकतेचा बदलला आहे. मला माझी मुलगी म्हणते, पापा तुम्ही गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. तुमचे मुलं तुम्हाला 100% खाजगीत असं म्हणत असतीलच, प्रेमाने म्हणतात, तुम्हाला कळत नाही हो काही. तुमचा मोबाईल बंद पडला, हँग झाला तर तुमच्या घरातल्या सगळ्या लहान मेंबरच्या हातात द्या, तो 1 मिनिटात चालू करून देतो. त्यांना पूर्वग्रह नाही या कुठल्याची. मला असं वाटतं की हा बदल आपण समजून घेण्याची गरज आहे. हा बदल समजून नाही घेतला, मग तो पेहरावाचा असेल, समाजातल्या नातेसंबंधांचा असेल, टेक्नॉलॉजीचा असेल, मी म्हटलं तसं आपल्याच भागात जे पिकतं त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग करण्याचा विषय असेल, तर या समाजाची रचना इतकी वेडीवाकडी बिघडेल. मला मध्ये एकाने विचारलं की दादा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. विचारा. तर म्हणे या सगळ्या लाडक्या बहिणींना हे जे पैसे दिले जातात हे तुम्हाला चुकीचे नाही वाटत? आपल्याला हे प्रश्न पडले असतील, ज्या लाडक्या बहिणी त्या यादीत नसतील त्या बहिणींनाही पडले असतील की कशाला असे पैसे वाटायचे, काय विचार करतो आपण मला माहिती नाही. मग माझ्या डोळ्यासमोर काही प्रसंग आले, मी त्याला उत्तर द्यायला वेळ घेतला. माझ्या डोळ्यासमोर एक 3च वर्षापूर्वी श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्याच्या घरात हजारो लोक घुसलेत आणि त्याचं फर्निचर फेकताय असं चित्र तुम्ही बघितलं असेल. किंवा 4 महिन्यापूर्वी असं चित्र कुठे झालं? बांगलादेशमध्ये झालं. मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये तर नेहमीच होत असतं. थोडक्यात मित्रांनो, लोकशाही नावाची यंत्रणा ज्या दिवशी लोक ठरवतील की आम्हाला ही लोकशाही पसंत नाही, त्या दिवशी लोकशाही जिवंत राहत नाही. लोक रस्त्यावर उतरले मोठ्या संख्येने, अत्यंत मोठा हिंसाचार करू लागले, तर लोकशाही धोक्यात येते. या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये एकूण तरुणाई जर लोकसंख्येच्या 34% आहे आणि त्यातली 27% अनएम्प्लॉईड आहे. किती टक्के? 27% अनएम्प्लॉईड आहे. तर हे तरुण मोबाईल बघता बघता एक दिवस एका हाताने दगडच फेकणार आहे तुमच्या आमच्या घरावर. कदाचित आमचाही मुलगा असू शकतो त्याच्यामध्ये. कारण ज्या दिवशी स्वतःच्या भवितव्यावर बितते त्या दिवशी माणसाला लोकशाहीच्या मूल्यांची जाण राहत नाही. असा जगाचा 500 वर्षाचा इतिहास. या बहिणींना आम्ही पैसे देतो, ते रोटेट होतात. कदाचित त्यातनं जमिनीचे प्रश्न नाही सुटत, शिक्षणाचे सोडवले सरकारने. मी सरकारची वकिली नाही करत. खाण्यापिण्याचे प्रश्न सुटतात, शिक्षणाचे प्रश्न सुटतात, समाजामध्ये ट्रँक्विलिटी राहायला उपयोग होतो, ती अर्थव्यवस्था सुधारते. तोपर्यंत सरकार काय प्रयत्न करते, उदाहरणार्थ ज्याच्याशी मी संबंधित आहे तेवढं सांगतो आणि मग आपण ब्रेक घेऊ.
आपल्या असं लक्षात आले की BA BCom BSc खूप मोठे तांडे समाजामध्ये उत्पन्न झाले. ते अधिक बेरोजगार आहेत, ते BEd झाले, ते MAd झालेत, पण शालेय संस्थांमध्ये कॉलेजेसमध्ये अशा पद्धतीचे BA BEd साले मेवणे पावणे लागून जातात. गरिबाचे पोरं राहून जातात. साले मेवणे पावणे सगळे बिचारे असे एम्प्लॉयड असतात, त्यांना त्या पक्क्या नोकऱ्या लागून जातात संस्थांमध्ये, पण इतरांना लागत नाही. आणि मग हे BA BSc BComचे मोठ्या प्रमाणावर बेकारांचे तांडे, ज्यांना त्यांच्या शिक्षणातलं काहीच येत नाही, अशी आपल्या भोवती फिरतात. सरकारच्या हे लक्षात आलंय की ही माणसं अशा पद्धतीची ग्रॅज्युएट झाली की ज्यांच्याकडे कोणतेही स्किल नाही, म्हणून स्किलिंगसाठीचे सेंटर सुरू करायचं ठरलंय. 12वी नंतर जर्मन भाषा असेल किंवा युरोपातली कुठलीही भाषा असेल ती जुजबी बोलायला शिका. 12वी नंतर 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा ITIचा कोर्स करा. महाराष्ट्र सरकारच तुम्हाला जर्मनीला, इटलीला घेऊन जाणार आणि नोकरी देणार. 5 वर्षाचा करार करणार, जिथे तुम्हाला भारतीय भाषेत 1.5 लाख रुपये पगार. थोडक्यात आपल्या देशातली लोकसंख्या, आपल्या देशातली बेरोजगारी हे संकट न मानता संधी मानायचं ठरवलंय सरकार. युरोपामध्ये इटली असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, अनेक देशांमध्ये लोकसंख्या मागच्या 5 वर्षापासून कमी होते, दरवर्षी कमी होते. तिथले स्त्री पुरुष यांच्या घरामध्ये नवीन बाळच जन्माला येत नाही. इटलीमध्ये तर मागच्या 4 महिन्यामध्ये एकही बाळ जन्माला नाही आले. थोडक्यात आपल्या मुलांना, सर्वसाधारण मुलांना, मध्यमवर्गीय मुलांना 12वी नंतर स्किलिंगमध्ये टाकलं पाहिजे. आणि हे स्किलिंगमध्ये टाकता टाकता त्याला काही ग्रॅज्युएशन करायचं असेल तर ते करता येईल. न्यू एज्युकेशन पॉलिसी तुम्ही ऐकलं असेल, नवीन शैक्षणिक धोरण, या विषयामध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहे. एका वेळी 2 डिग्री करता येईल, एका वेळी डिग्रीच्या बरोबर स्किलिंग करता येईल, पॉलिटेक्निकला पण जाता येईल, आर्ट्सच्या कॉलेजला पण जाता येईल. अशा पद्धतीची नवीन रचना गेल्या वर्षीपासून लागू झाली आहे. अजून ती पालकांना, विद्यार्थ्यांना, संस्था चालकांना समजते, पण पुढच्या 2 वर्षात आम्हाला असं वाटतं की ती योग्य पद्धतीचं मूळ धरेल आणि त्यातून आनंदाने बेरोजगार राहणारे तरुण जास्त नाही आहेत मित्रांनो. त्यांना कुठेतरी काम हवं आहे, ते कामाची संधी मिळत नाही. योग्य ते आउटपुट आपण या शिक्षण व्यवस्थेतून त्यांना देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणावर रोजगारीता विदेशामध्ये, युरोपमध्ये आपल्या तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. माझं तुम्हाला आजच्या या निमित्ताने हे आव्हान पण आहे की तुम्ही ही NEP समजावून घ्या. अवतीभोवतीच्या मुलांकरता, स्वतःच्या मुलांकरता त्याचा पॅटर्न चेंज करा. त्याला तो एकदा 12वी झाला की टाका BTechला, BEला किंवा टाका त्याला मेडिकलला, असा विचार न करता त्याची पण, मी जे वेदार्थ श्रीराम देशपांडेचं सांगितलं की त्याचं आता लग्न झालं आणि आता पुण्यामध्ये त्याची एक मोठी कंपनी आणि त्या कंपनी टर्नओव्हर 100 कोटी रुपये. त्याचं वय आता 27 वर्ष आहे. फक्त एकच केलं की वडिलांनी सांगितलं CEO आणि त्याला CEO व्हायचं नव्हतं. आई वडिलांच्या विरुद्ध जाण्याचं डेअरिंग त्याचं त्याला कुठच्या कुठे घेऊन. आता श्रीराम देशपांडे आणि त्याची पत्नी लोकांना सांगत फिरतात की मुलांना कंपल्शन करू नका. त्यांच्यामध्ये निसर्गतः काहीतरी अद्भुत अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्यांना पुढे नेऊ शकतात. आपल्या मुलांमध्ये विश्वास ठेवा. एखादं फूल 2 दिवसात उमलतं, एखादं फुलाला 4 दिवस लागतात. ब्रह्मकमळ सारखं फूल 1 वर्षानंतर उमलतं. तुमचा मुलगा यातलं कुठलं तरी फूल नक्की आहे. त्याला वेळ द्या, त्याला समजावून घ्या, त्याला सपोर्ट करा, त्याच्यावर करिअर लादू नका. अशा अनेक गोष्टी या निमित्ताने आपण स्पर्श केला. आपण जे मला काही प्राथमिक वाटलं ते शेअर केलं. मी बसतो आणि काही प्रश्न असतील, यजवेंद्रला वाटत असेल, काही आपल्याला वाटत असेल तर त्याचा आपण आनंद घेऊ. धन्यवाद. तर तुम्ही म्हटलात तसं, दादा जे म्हटले ते असं आहे की गेल्या 300 वर्षात जे जग बदललं नाही, म्हणजेच माणसं बदलले नाही, तेवढे मागच्या 12 वर्षात बदलले. तर या 60 हे म्हणजे सगळे अँबॅसेडर आणि फिएटचे मॉडेल आहे. हे जे मधले ते सगळे हुंडाई आहे आणि 10 वर्षाचे तर ते वॉल्वो आणि मर्सिडीजचे मॉडेल सगळे आणि इलेक्ट्रिकलच्या गाड्या आहेत सगळ्या. तर यांना समजतच नाही की यांच्याशी, यांचं पहिल्यांदा आम्हाला हे सांगा, यांचं ऐकावं कसं, यांच्याशी बोलावं कसं आणि यांना समजवून कसं घ्यावं. कारण मी बोलून खाली येतोय.
वरून खाली समजून देण्यावर जास्त भर आहे, त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतोय. त्यांना समजून कसं घ्यावं आणि हे सगळे बदल कसे स्वीकारावे, याच्यात कसं सगळं बॅलन्स करून त्यातल्या त्यात पुढे जावं, हे तुम्ही आम्हाला अनुभवातून सांगा. मला असं वाटतं की हे जे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत ते मी ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबात पण आहेत. मग आम्ही काय करतो किंवा काय केलं पाहिजे, जे मी सांगतोय ते सगळं आम्ही करूच शकलो असं नाही, पण त्याची एक फ्रेमवर्क नक्की मनामध्ये केलेली आहे. मला असं वाटतं पहिलं तर एक कुटुंबातल्या विशेषतः ज्यांना ते कुटुंब चालवायचं आहे असे जे कोणी 40च्या पुढचे लोक आहेत, कधीतरी एकदा पंढरीच्या वारीला जरूर जाऊया. तुम्ही म्हणाल की कुटुंबातले संबंध आणि पंढरीची वारीचा काय संबंध? आपल्यापैकी कोणी गेलंय वारीला कधी थोडा वेळ तरी गेले? आहेत कोणते? वा. त्या वारीमध्ये ना 10 लाखांपेक्षा जास्त लोक येतात, सर्व प्रकारच्या आर्थिक स्थितीमधून येतात. आणि एक दृश्य सर्वत्र दिसतं की 5 वर्षाची मुलगी असेल समोर आणि 80 वर्षाचा जख्ख म्हातारा असेल तरी तो त्या 5 वर्षाच्या मुलीच्या पायावर डोकं ठेवतो, डोकं, आणि तिला म्हणतो, माऊली कसं चाललंय? एकदा मी एका आजोबाला असं विचारलं की हे तुम्ही इतक्या लहान मुलांच्या पायावर पण डोकं ठेवतात, ते तुमच्या पायावर डोकं ठेवतात? तर ते म्हणले की भाऊ, तुम्ही ज्ञानेश्वर एकनाथ कधीच वाचले नाही, कधीच समजून घेतले नाहीत का? म्हटलं नाही बा, आम्ही पुस्तकात समजून घेतले पण रिअल लाईफ मध्ये काही समजलो नाही. ते म्हटलं रिअल लाईफ मध्ये असं आहे, तो बाबा सांगतो की प्रत्येक जन्माला येणाऱ्या जीवाच्या अंतरात्म्यामध्ये एक पांडुरंग बसलेला आहे. तो तुमच्या मुलाच्या अंतरात्म्यात पण आहे, तो सुनेच्या पण अंतरात्म्यात आहे, आपल्याला न आवडणाऱ्या विहीणबाईच्याही अंतरामध्ये विठोबा बसलेलाच आहे. तर या विठोबाला नमस्कार करणं म्हणजे वारीला जाणं. या विठोबाला वय नाही. आमचं कुटुंब टिकवून ठेवायचं असेल तर आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या साले मेवणे पावणे बायका पोरं व्याई विणबाई सगळ्यांच्या अंतरात्म्यामध्ये विठोबा विराजमान आहे आणि त्याला माझा नमस्कार आहे, त्याला मी शरण आहे असं मानल्याशिवाय पुढचे प्रश्न सुटत नाही. कारण पांडुरंग हा असा देव आहे की जो आपला इगो जिथं संपतो, ज्याच्या पायावर सामान्य माणसाला पंढरपूरला जाऊन डोकं टेकवता येतं. डोकं टेकवणं म्हणजे शरण जाणं. माणसाला समजून घ्यायचं असेल तर शरण जाणं हा शब्द टोकायचा आहे, पण ऐकून तर घेतलं पाहिजे. कुटुंबांमध्ये नातेसंबंधांमध्ये कोणी कोणाचं ऐकण्याच्याच मनस्थितीत नाही. सगळेजण तू थांब मला बोलू दे. आमचे तर घरात असं आहे की समजा कोणीतरी एक बोलायला लागलं तर दुसरा बोलतो, थांब त्याला काय म्हणायचंय ते मी सांगतो, याला काय म्हणायचंय ते मी सांगतो. म्हणजे इतकं आम्हाला बोलायचं आणि एक्सप्रेस करायची घाई आहे, इतके आम्ही आमच्या एकमेकांच्या इगोंना जपतो आहे. प्रत्यक्षामध्ये बऱ्याच वेळेला अभ्यास करत बसलेला किंवा चोरून टीव्ही बघत असलेल्या 8वीच्या मुलांकडे त्या प्रश्नाचं अधिक चांगलं, टेक्नॉलॉजी जाऊ द्या, माणसांच्या संबंधांचं पण उत्तर. मला असं वाटतं की आपण हे नातेसंबंध जपताना पहिली एक भावना ठरवली पाहिजे की मला हे टिकवायचं आहे का नाही. पूर्वीच्या काळी ते टिकवणं ही कंपल्सरी आवश्यकता होती. आज ती आवश्यकता राहिलेली नाही. मुलगा सून सुद्धा आई वडिलांनी सांगितलं की माझी 60 एकर जमीन आहे, मी ती तुला देणार नाही. ते म्हणतील बाबा तुम्हाला राहू द्या, काय करायचं मला नको. माझा एक मित्र आहे जवळचा, त्याचं नाव नाही सांगणार मी तुम्हाला, त्याला एकटाच मुलगा आहे. तो पुण्याला खूप मोठा चार्टर्ड अकाउंटंट आहे एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये, PWC सारख्या. कधीतरी काही बोलणं झालं असेल, वडिलांची पत्नी वारलेली आहे, त्या मुलाची आई वारलेली आहे. तो मुलगा दिवाळीत आला तेव्हा वडिलांनी त्याला सांगितलं की माझी इथे जी गावात 100 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ती एकदा बघून घे, माझं वय झालंय.
मुलाने माझ्या समोर त्यांना सांगितलं, बाबा तुमची प्रॉपर्टी तुम्हाला लखलाभ, मी कदाचित तेवढी प्रॉपर्टी जीवनात निर्माण करणार नाही, पण मला तुमची प्रॉपर्टी नको. मागच्या पिढ्यांमध्ये कोणताही मुलगा असं म्हणालेला नाही. आता हा जो माझ्या मित्राचा मुलगा म्हणाला, तुमची मुलं जी आज 20-25 वर्षाची असतील त्यांना तुमच्या सातबाऱ्याच्या उतारांमध्ये, तुमच्या शेतीमध्ये, तुमच्या घरामध्ये इंटरेस्ट नाही. पटतंय का तुम्हाला? मी सांगतो की त्याला इंटरेस्ट नाही. या धारणा बदललेल्या आहेत. मी सगळं काही जीवनात कष्ट करून मिळवलं, याला ठेवलंय, हा माझा ऐकत नाही. ही गरिबाघरची करून आणलेली सून माझं ऐकत नाही. या भावनेतून आपल्याला बाहेर निघायला लागेल, त्याशिवाय हे नातं जुळणार नाही. आम्ही त्याला काही देणार नाही, प्रेम देणार आहे, नॉन कंडिशनल. तो जिथं कुठेतरी चुकेल, कमी तिथं आम्ही आहोत. सल्ला देण्याची गरज नाही. प्रत्येक पिढी आपल्यापेक्षा अधिक हुशार आहे. मी म्हटलं तसं 12 वर्षातले बदल त्यांनी आपल्यापेक्षा जास्त बघितले आहेत. पण हे स्वीकारा की आमच्या पुढच्या पिढीला आमच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नाही. मी आमच्या घरामध्ये सांगतो की 82-83 साली मी सायकलवर फिरत होतो, 20 किलोमीटर जात होतो. माझा पुतण्या, माझा मुलगा म्हणतो, काका हे 9दा सांगून झाले, आता कृपया सांगा. तो स्पष्ट बोलतो, कारण घरात तसं वातावरण आम्ही निर्माण केलंय. तुमच्या घरात जर स्पष्ट वातावरण नसेल तर तो ते मनात म्हणत असेल, बोलणार नाही समोर. दुसरं एक पद्धत निर्माण केली पाहिजे की रोज दिवसातनं एकदा जे कोणी घरात आहे, 4, 5, 6, 9 जण, एकदा एकत्र जेवायला बसा, नाश्ता तरी एकत्र करा. तिथे एकमेकाच्या कागाळ्या करू नका. तू दिवसभर असं का केलं असं विचारू नका. काहीतरी चांगल्या आनंदावर गप्पा मारा. आज कोणी काय बघितलं, कोणी काय ऐकलं, टेक्नॉलॉजीतलं काही समजलं, अध्यात्माचं काही समजलं, गावातल्या काही नवीन आनंदाच्या बातम्या कळल्या, त्या तिथे सांगा. एकत्र जेवल्याने, एकत्र बोलल्याने कुटुंब अधिक घट्ट बांधलं जातं. जेव्हा असं म्हणतात की साथ सोडायची नसेल तर भात एकत्र खावा, अशी एक महाराष्ट्रात म्हण आहे की भात सुटला तर साथ सुटली. भात सुटला तर म्हणजे एकत्र खाणे. आपली लग्न, विशेषतः आपल्या समाजातली लग्न वेळेत लागतात. 4-4 हजार लोकांच्या पंक्ती एकत्र पटकन होतात. मेनू फिक्स आहे. 90 पदार्थांचा मेनू गुजर समाजामध्ये असत नाही. म्हणजे कधी काळी आपल्या समाजामध्ये बारकाईने मनाचा आणि माणसांचा विचार करणारे लोक होते. मग आता काही लोक पावले आहेत का ते? आता आम्ही बोलत नाही यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल. एकत्र अशा प्लॅटफॉर्म मधून वेळोवेळी समाजामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असते. वाहतं पाणी वाहतं राहिलं तर शेवाळं लागत नाही. कुटुंबामध्ये संवाद राहिला तर शेवाळं लागणार नाही. पण तुम्ही जर डायनिंग टेबलवर बसला असाल तर मला सुद्धा कधीतरी वाढायला उशीर असेल, तिथं समोर कोणी नसेल तर मी पटकन व्हॉट्सअप बघतो, पटकन रील बघतो. आपण हे सगळ्यांनी टाळलं पाहिजे. एक अजून तुम्हाला सगळ्या जणांना कदाचित अनुभव असेल की अगदी 40शीतलं जोडपं असेल, पती पत्नी अंथरुणावर एका बेडवर, डबल बेडवर बसले, एकमेकाकडे पाठ करून हे व्हॉट्सअप बघतायत, ते सोशल मीडिया बघतायत, ते रील बघतायत. ही चित्र सुद्धा फार दुर्मिळ नाही. मला असं वाटतं की स्त्री पुरुषांचं जे एक नैसर्गिक आकर्षण आहे ते सुद्धा हा मोबाईल संपवायच्या मागे आहे. तर याचा अर्थ आपलं कौटुंबिक जीवन मित्रांनो किती धोक्यात आहे. एका व्हर्च्युअल पद्धतीने आपण या सगळ्याकडे जातो आहोत. स्वतः जर तासनतास मोबाईल आणि टीव्ही बघत असाल तर मुलांना तो बघू नका असं सांगून होणार नाही. त्यासाठी मी त्या BSNLच्या अधिकाऱ्याची गोष्ट सांगितली की तुम्ही जर तासनतास मोबाईल बघत असाल, आजी आजोबा किंवा आई बाप, तर मुलांना तुम्ही फक्त बघू नका असं सांगून होणार नाही. प्रथम पुरुषी त्या गोष्टी आपल्याला करायला लागतात. रोजचे 1.5 ते 2 तास मिनिमम अतिशय फालतू टाइमपासवर सध्या सरासरी भारतात सगळ्यांचे जातात रीलवर. आणि त्याचा एक छोटासाच नियम आहे, जे ते दाखवतायत आपोआप ते बघायचं नाही, जे आपण ठरवून बघू ते मात्र बघायचं. कारण ते जे दाखवतात ते बघत गेलो तर आपल्या मेंदूचा पूर्ण ताबाच ते घेतात. मग 1.5-2 तासानंतर समजतं की अरे 1.5-2 तास होऊन गेले.
तर ते एक फार महत्वाचा मुद्दा मला वाटला. आणि दुसरा मुद्दा दादा म्हटले की समजून घ्यायचं आहे का नाही घ्यायचंय आणि याच्यात टिकवायचंय का नाही टिकवायचंय, का ज्याचं त्याचं आपलं माझं इंडिव्हिज्युअल आहे मी बघायचंय, असा आपल्याला एक निर्णय घ्यायला लागेल. खूप धन्यवाद दादा. पुढचा प्रश्न दादा असा आहे, थोडासा वेगळा आहे. मी 2 प्रश्न विचारेल आणि मग मी निघेल. तर पुढचा विषय असा आहे की इथे खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणारी मंडळी आहे. पुन्हा अनेक महिलाही आता बचत गट आणि अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये खूप पुढे येत आहेत. आमच्या एक बहिणींनी तर राष्ट्रीय स्तरावर त्याचं खूप चांगलं मोठं काम केलं, त्यांना पंतप्रधानांनी त्यांचा सन्मान केला. खूप वेगळ्या वेगळ्या व्यवसायांमध्ये अनेक लोक आहेत. मी आज किमान 20 ते 25 डॉक्टर्स पण समोर बसलेली आहेत आणि वेगवेगळ्या व्यवसायातली. तुम्ही दादा व्यवसायात गेले 35 वर्ष, मी म्हणेन 30-35 वर्ष. व्यवसायाच्या दृष्टीने दादा तुम्ही काय सूत्र इथे सांगू शकाल अशी तुम्हाला विनंती. खूप माझ्या आवडीचा प्रश्न आहे. छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यातनं तुम्ही तुमच्या पद्धतीने कसा विचार करता. विशेषतः माता भगिनींना एक असं सांगेल की आम्ही ज्या सेटअप मधून आलो की आईने घर सांभाळायचं, बाबांनी अर्थार्जन सांभाळायचं आणि दोघांनी मिळून मुलं बाळांवर काय ते भविष्य त्यांचं क्रिएट करायचं. यातनं आता पिढी बाहेर पडली आहे. कर्मयोग, आर्थिक जर कर्मयोग असेल तर तो पुरुषांबरोबर स्त्रिया पण करतायत. स्त्रिया शिकलेल्या आहेत, स्त्रिया हुशार आहेत, त्या कर्तृत्ववान माणसांच्या मुली आहेत. त्यामुळे त्या मुली असल्या तरी त्या कर्तृत्ववान आहेत. फक्त कदाचित त्या स्वयंपाकघरात आहेत त्यामुळे ते कर्तृत्व लक्षात येत नाहीये. म्हणजे ज्याला आता वैज्ञानिक भाषेत म्हणतात दे डू हॅव द सेम DNA, की जे त्यांच्या वडिलांनी 100 एकर शेती केली, त्यांच्या वडिलांनी आणखी काही मोठं काम केलं, ते DNA त्यांच्यामध्ये पण आहे. त्यामुळे अर्थार्जनाला कर्मयोग मानलं पाहिजे. आणि स्त्रीने 4 पैसे मिळवले तर घरात गरज नाही आणि ही कशाला पैसे मिळवते असा तुम्ही विचार केला तर आपलं कुटुंब मागे राहील. तिला जर हा सर्व समाज आणि यातला अर्थचक्र, माणसांचे व्यवहार नीट कळले तर कुटुंबातल्या पुरुषाचं उद्या अचानक काही बरं वाईट झालं तरी तुमचा संसार नीट चालेल. हा पहिला इन्शुरन्स आहे. LICच्या व्यतिरिक्त कुटुंबासाठी तुम्ही उतरवलेला की तिला थोडं घराच्या बाहेर पडू द्या, काम करू द्या, कर्मयोग करू द्या, 2 पैसे मिळवू द्या. तिने किती पैसे मिळवले यापेक्षा जगाचे त्यातनं किती अनुभव तिने जमा केले. मला असं वाटतं पुरुष वर्गाने विशेषतः या विषयामध्ये प्रामुख्याने त्यांना सपोर्ट केला पाहिजे. दुसरा विषय, स्त्रिया जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा 4 गोष्टी नकळत तुम्हाला समजून घ्यायला लागतात. त्यासाठी आपली मानसिकता बनवणे. तसंही पुढच्या पिढीच्या दृष्टीने IT मध्ये मुलाला 12 लाख रुपये वर्षाचा पगार, मुलीला 10 लाख रुपये पगार, दोघं एकत्र कामावरून 7:30 ला आल्यानंतर मुलगा पेपर वाचत बसलाय आणि बायको स्वयंपाक करते असं होत नाही. जरी तुमची माझी अपेक्षा तशीच असेल तरी तसं तिथे घडत नाही. त्यातूनच तर हे झोमॅटो आणि स्विगी जन्माला आलेले आहे. हे आम्ही समजावून घेण्याची गरज आहे. आपल्या महिला ज्यांना कर्मयोग करायला, उद्योग करायला काहीतरी संधी पाहिजे, मग ती संधी कुठे आहे? छोटी गोष्ट आहे. मी एक साधारणतः 3-1 वर्षापूर्वी आपल्या बसस्टँड वरून पहाटे 4:30 ला एका ट्रेनने आलो होतो. बसस्टँड वरून चाललो होतो आणि असं वाटलं की घरी जाऊन गाणं झोपण्यापेक्षा थोडा एक चहा पिऊन काही वाचत बसू घरी जाऊन. तर तिथे स्टँडच्या बाहेर चहाची सोय नव्हती. मग मी त्या भजी गल्लीतल्या एका माणसाला सांगितलं की तुझी चहाची टपरी सकाळी लावली तर तुझा उत्तम उद्योग चालेल. आणि त्या भाऊ नावाच्या माणसाने तिथे पहाटे 4 ते सकाळी 7 अशी चहाची टपरी लावायला सुरुवात केली. आणि सगळ्या गावात प्रवाशांना कळलं आणि त्याची ती चहाची टपरी अत्यंत उत्तम चालायला लागली. 2 पैसे तो जास्त घेत होता आणि चहा चांगला देत होता. स्वाभाविकपणाने एका आणखीन या अण्णाला, दुसऱ्या अण्णालाही वाटलं की आपणही आता हे केलं पाहिजे, याला भरपूर पैसे मिळतात. त्याने पण शेजारी तिथे गाडी लावली. 100 रुपयाचा धंदा दोघांचा 50-50 रुपये झाला. पण पहिल्या गाडीवाल्याने आयडिया अशी केली की लोक 4-4:30 ला येतात, त्यांना तोंड धुवायचं असतं, म्हणून त्याने तिथे गरम पाणी तिथे ठेवलं की चूल भरा आणि मग चहा प्या. परत त्याचा सेल वाढला. थोडा लांब पण जाऊन उभा राहिला तो.
या दुसऱ्या चहावाल्याला कळलं की याने असं गरम पाणी ठेवलं. त्याने गरम पाणी तर ठेवलंच, त्याच्याबरोबर एक मंजनाची विको वज्राची बाटली पण ठेवली. याच्याकडची परत गर्दी वाढली. मग याने बायकोला बोलवून पोहे सुरू केले, मग त्याने भजी सुरू केली. आज दोघही टपऱ्या अत्यंत उत्तम चालतात आणि सकाळच्या 3.5 तासामध्ये 20,000 रुपयाचा धंदा. मला असं वाटतं इनोव्हेशन. पहिल्या चहावाल्याने दुसरा चहावाला आल्यानंतर त्याच्याशी शिवीगाळ करून भांडण करण्याच्या ऐवजी गरम पाण्याचा मार्ग शोधला, मंजनाचा मार्ग शोधला, पुढे चहाचा मार्ग शोधला. या समाजामध्ये कॉम्पिटिशन आपल्याला अधिक पुढे नेते. कॉम्पिटिशन आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने निरोगी बनवते आणि सधन पण बनवते. ज्याने कोणी केरळमध्ये पहिल्यांदा केळीचे वेपर्स पाहिले आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केले. केळी तर आपल्याकडे 60 सालापासून आहे, आता वेपर्स सुरू. आणि आता तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात केळीचे वेपर्स आपल्या इथे बनायला लागले. आता भुसावळला केळीच्या सोपटापासून, खोडापासून धागा बनवून त्याच्या साड्या, बनाना सिल्क नावाने साड्या पण बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. मला असं वाटतं की आपल्याला जे सांगितलंय की ज्याला ज्या गरज ही शोधाची जननी आहे. तुम्हाला काहीतरी कर्मयोग करायचा आहे, महिन्याला 10-20,000 रुपये मिळवायचे आहेत, अशी जर तुमच्या अंतरात्म्याला एकदम पॉवरफुल रिक्वायरमेंट क्रिएट झाली तर तुम्हाला मार्ग दिसेल. मार्ग दिसतो. मार्ग दिसला तरी कॉम्पिटिशन निर्माण झाली तरी आपण मार्ग काढत जातो. हे मानवाचं वैशिष्ट्य आहे. ते तुम्हाला ईश्वराने दिलंय, पांडुरंगाने दिलंय. कॉम्पिटिशनला घाबरू नका, संधी शोधा, वाटा बदलत राहा, स्वतःमध्ये बदल करत राहा. तुम्ही उत्तम व्यावसायिक बनाल असं मला वाटतं. जरा शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर इतकं छान हे सगळा संवाद होतोय दादा, सहज असं वाटत नाही की तुम्ही पहिल्यांदा यांना भेटतायत आणि संवाद करतायत आणि थांबूनही असं खरंच वाटतंय. मी आता विचारलं तर ते तेच म्हणत होते. पण आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. तो प्रश्न विचारून तुमची परवानगी घेऊन मी जाईल. मला गाडी आहे, उत्तर इथे द्यावं अशी माझी विनंती आहे. आपण समाजाचं का देणं लागतो याच्यावर तुम्ही थोडं, आपल्या दादांचा आवडीचा विषय असेल आणि तुमचाही, आणि आपण त्याच क्षेत्रात असल्याने याच्याशिवाय समारोप होणार नाही. आपण समाजाचं का देणं लागतो, आणि ते समाज म्हणजे फक्त गुजर समाज नाही, समाज म्हणजे बृहत समाज, याच्यावर थोडं तुम्ही सांगावं असं मला वाटतं. आणि आपण जगू शकतो या 2 गोष्टींनी आपण समारोप करावा असं मला वाटतं. माननीय अध्यक्षजी आणि सगळं मंडळ यांनी मला दादांबरोबर संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि दादांना विनंती करतो की त्यांनी या 2, कारण याच्यावर खूप चिंतन दादांचं आहे. मी कित्येक वेळा खूप काळ बसून दादांकडून हे सगळं ऐकलंय. दादांनी ते सांगावं. दादा आपण आले, खूप बरं वाटलं. मी जे ऐकतो ते मला माझ्या सगळ्या तर आपण या 2 प्रश्नांच्या उत्तराने समारोप करू. पहिलं की मी समाजाचं काही देणं लागतो का आणि ते दिलं पाहिजे का, किंवा कसं देऊ शकतो. असं म्हणतात की काही लोक देव आहेत आणि काही दानव आहेत. आपण पूर्वीपासून ऐकत आलो की सूर आणि असुर, आणि देव स्वर्गात राहतात, राक्षस नरकात राहतात. जसं जसं मोठा होत गेलो तसे मला आमचे गुरुजी म्हणायला लागले की अरे, स्वर्ग आणि नरक अशी काही कल्पना नाही. आपल्या पृथ्वीवरतीच आपण मानला तर स्वर्ग आहे आणि आपण निर्माण केला तर नरक पण आहे. आपल्याच माणसांमध्ये देव पण आहे आणि आपल्याच माणसांमध्ये दानव पण आहे. मग एकदा अशा सर्व माणसांच्या समोर एकाने प्रश्न मांडला की तुमच्यातले देव कोण आणि दानव कोण, ते आपल्याला ओळखायचं असेल तर आपण एक खेळ खेळूया. तो खेळ काय, तर एका खोलीमध्ये 40 माणसांना पाठवायचं. समोरासमोर 2 पानं मांडलेली आहेत. दोघांनी समोरासमोर बसायचं आणि हात न दुमडता आपल्या समोरचं जेवायचं. कल्पना डोळ्यासमोर आणा. समोरासमोर 2 पाने, समोरासमोर 2 माणसं बसली आहेत. त्यांना कंडिशन एकच आहे की ही सगळी पंचपक्वान्न तुम्ही खाऊ शकता, पण हात दुमडायचा नाही, जेवताना हात दुमडायचा नाही. आणि मग लोक असं ते लाडू उचलायचे, वर फेकायचे, आ करून जेवलायचे. कोणाचं असं सांडलं, कोणाचं तसं सांडलं. अशा 4 पंक्ती झाल्या. कोणीच पोटभर जेवू शकलं नाही.
पण एक पंगत मात्र अशी झाली की त्यांनी समोरच्याला जेव घातलं हात न भाकरता. लक्षात येते सिच्युएशन. स्वतःने मस्त छान पोटभर सगळं अन्न, अरे आता लाडू दे, तो लाडू देऊन त्याला द्यायचा, हात नाही दुमडला. असा जो विचार करतो तो देव, आणि स्वतःच्याच तोंडात लाडू फेकून जेवण्याचा जो विचार करतो तो दानव. सोपी व्याख्या आहे. मग समाजामध्ये आपल्या भोवती असे देव पण आहेत आणि दानव पण आहेत. मग आपल्यातलं देवत्व जागृत करायचं असेल, परवाच मी एकाला सांगितलं की आमच्या घराच्या शेजारी ते सध्या अमृतचे कनेक्शन आलेले आहेत ना, तर ते अमृतचे कनेक्शन ज्यांच्याकडे बोरिंग आहे त्यांच्याकडे नुसते प्लग लावलेले आहेत त्या अमृतच्या कनेक्शनला. प्रेशर आलं की ते प्लग उडून जातं आणि ते अमृतचं पाणी असं भरपूर गटारांमध्ये वाहतं. आपण पण बघत असाल अमृतचं पाणी वाहतच. मग मी आमच्या पोराला म्हटलं की अरे ते जाऊन त्याला प्लग लाव. त्याने असं रागाने बघितलं माझ्याकडे, ते त्यांचं आहे. तर म्हटलं पाणी आपलं आहे ना. नाही नाही म्हणा, पाणी म्युन्सिपाल्टीचं वाहतंय, त्यांचं पाणी म्युन्सिपाल्टीचं. मग मी त्याला असा प्रश्न विचारला की तू माझ्याबरोबर वृद्धाश्रम बऱ्याच वेळा आलाय म्हणावं. आलाय. म्हटलं मग ते जे आजी आजोबा आहेत ते काही माझे आजी आजोबा नाही आहेत, ते दुसऱ्या कोणाचे तरी आजी आजोबा म्हणे. हो बरोबर आहे. म्हटलं मग सेवेची व्याख्या अशी, जे आपलं कर्तव्य नाही पण तरी आपल्याला असं वाटतं की मी हे केलं पाहिजे, ते म्हणजे सेवा. नाहीतर मी माझ्या आईवडिलांना जेव घातलं, त्यांना दवाखान्यात नेलं म्हणजे सेवा नाही केली, ती सेवा नाही आहे, ते कर्तव्य आहे. पण दुसऱ्या कोणाच्या आजी आजोबांना जर नेलं तर ते 100% कर्तव्य आहे, सॉरी सेवा आहे. म्हणजे आम्ही समाजाचं काही देणं लागतो का, तर इतर प्राणी आणि आम्ही याच्यामध्ये सुद्धा फरक आहे असं आपल्याला वाटतं. लोकांना वाटतं की माणसालाच सेवा करता येते, माणसालाच कृतज्ञता आहे. मित्रांनो असं नाहीये. प्राण्यांमध्ये पण कृतज्ञता आहे. प्राण्यांमधल्या कृतज्ञतेची एक गोष्ट तर फार प्रसिद्ध आहे, तुम्ही गुगलमध्ये पण ती वाचू शकता. मी जी म्हणतोय ती गोष्ट 2000 वर्षापूर्वीची आहे. रोममध्ये त्यावेळेला ते जे एक मोठं त्यांचं स्टेडियम आहे, त्याला काय शब्द विसरलो मी, बघितलं पण आहे. ते खूप मोठं स्टेडियम आहे, ते 2000 वर्ष जुनं आहे. तिथे रोमन राजे वाघ, सिंह आणि माणसं यांच्या फाईट लावत असत. तर एकदा एक भुकेला सिंह आणि एक अँड्रोक्लिस नावाचा निग्रो गुलाम, त्या गुलामाने काम नाही केलं म्हणून त्याला राजाने शिक्षा दिली आणि एका पिंजऱ्यात त्यांना, त्या सिंहाला आणि त्या अँड्रोक्लिसला एकत्र आणलं. एकत्र आणल्यानंतर त्या उपाशी सिंहाने त्या गुलामाला, अँड्रोक्लिसला काही केलं नाही, त्याच्या जवळ जाऊन वास घेऊन तिथं बसून राहिला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, त्यांनी असं कधी बघितलंच नव्हतं. आणि मग त्याने अँड्रोक्लिसला बाहेर काढलं आणि त्याला विचारलं की हे असं का झालं, तुझ्याकडे काही विद्या आहे का. तो नाही, माझ्याकडे काही विद्या नाही, पण मला एक प्रसंग आठवतो की 3 वर्षापूर्वी तुम्ही मला लाकडं तोडायला जंगलात पाठवलं. तेव्हा एकदा एका घन्या जंगलामध्ये एक सिंह त्याच्या पायात खिळा गेला, मोठा काटा गेला म्हणून विवळत पडलेला होता. तसंही तुमच्याकडचं गुलामाचं जीणं हे मरण्यापेक्षाही बेहतरच आहे, म्हणून मी धैर्याने त्या सिंहाच्या पायातला तो काटा काढला. आणि तो काटा काढलेला सिंह बहुधा हाच असावा आणि त्याने कृतज्ञता म्हणून मला मारलं नाही. ही कृतज्ञता जर प्राण्यांमध्ये आहे तर आम्ही या सृष्टीचं धान खातो, अनाज खातो, कोणीतरी डॉक्टर आम्हाला सेवा देतो, कोणीतरी सामाजिक काम करतो, कोणीतरी रस्ते बनवतो, कोणीतरी आमच्यासाठी स्वच्छता करतो. तर या सगळ्यांचं आम्ही आमच्या जीवनामध्ये देणं लागतो आणि ते देणं आपण आपल्या पद्धतीने फेडलं तर आपण अधिक चांगले मानव होऊ, आपण त्यातून सुखी होऊ. एक प्रसंग तुम्हाला नक्की सांगेल की जे कोणी मला सेवाभावी लोक भेटले, 60तले 70तले, त्यातल्या फार थोड्या लोकांना ब्लड प्रेशर आहे, फार थोड्या लोकांना डायबिटीस आहे. मला असं वाटतं की डॉक्टर मंडळींनी पण
हे समजून घ्यावं की अशा लोकांचा अभ्यास करा की जे स्वतःच्या कुटुंबापेक्षा स्वतःपेक्षा समाजाला मोठं मानतात. त्यांचा अंतरात्मा इतका शांत आणि सेटल्ड असतो की त्यांना सहजासहजी लाईफस्टाईल डिसीजेस होत नाही. ताण कमी, स्ट्रेस कमी. त्यामुळे आम के आम गुटली के दाम समाजासाठी, देशासाठी, आपल्यातल्या भोवतीच्या लोकांसाठी 100% काहीतरी करा आणि ते अशा पद्धतीने करा की ते अजरामर होईल. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि संपवतो. पती पत्नींचं प्रेम म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ताजमहाल, शहाजहान, मुमताज, आणखीन अशा बऱ्याच उभ्या राहतात. माझ्या डोळ्यासमोर मात्र एक वेगळं उदाहरण आहे आणि जे मला गेल्या वर्षी बघायला पण मिळालं. आम्ही गेल्या वर्षी गयेला गेलो होतो आणि तिथल्या आपल्या नालंदा विद्यापीठाला पण आम्ही व्हिजिट दिली. तर तुम्हाला माहीत असेल, ज्यांना कोणाला गुगल वाचायची सवय आहे, तर गयेच्या अलीकडे दशरथ मांझी नाव ऐकलंय का कोणी? दशरथ मांझी. हा, गुगलवर जाऊन टाईप करा मराठी हिंदी, दशरथ मांझीचं नाव. हा दशरथ मांझी नावाचा एक अशिक्षित आदिवासी त्या गयेच्या अलीकडे एका खेड्यामध्ये राहत होता. 60च्या दशकातली गोष्ट आहे, 67-68ची. फगुनिया नावाची त्याची तरुण बायको, 24-25 वर्षाची. हा 27-28 वर्षाचा दशरथ मांझी, त्याला पद्मश्री पण मिळाले आता मरणोत्तर. या दशरथ मांझीला बायकोच्या 3ऱ्या बाळंतपणात बायको प्रचंड आजारी पडली. तर तिला उचलून शेजारच्या 55 किलोमीटर लांब असलेल्या दवाखान्यामध्ये नेताना ती वाटेतच मरण पावली. त्या फगुनियाची जेव्हा त्याने तिला अग्निसंस्कार केले, त्याने हा माझ्या वस्तीतून जाणारा डोंगराचा जर रस्ता तयार केला तर हे 55 किलोमीटरचं अंतर फक्त 25 किलोमीटर होतं. पण हा रस्ता सरकारने काही केला नाही, आमदारने काही केला नाही. खूप जणांच्या मागे लागून बघितलो आणि माझी फगुनिया त्याच्यामुळे मिली. रस्ता जर कमी अंतराचा असता तर ती वाचली असती. आणि मग त्याने दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये कोणाला शिव्या दिल्या नाही, मुलाखत दिली नाही. त्याने त्याचा एक टिकाव आणि फावडा बरोबर घेतला आणि तो डोंगर खोदायला एकटा निघाला. पहिले 8-10 दिवस गावकरी आले त्याच्याबरोबर रस्ता करण्यासाठी. 1 महिन्यानंतर गावकरी पण गायब झाले. मित्रांनो, 22 वर्षामध्ये एकट्याने त्या दशरथ मांझीने तो रस्ता बनवला. आज तो रस्ता तिथे आहे. त्याच्याने 25 किलोमीटरचा फेरा कमी झाला. बायकोवरचं प्रेम, देशावरचं प्रेम आणि समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे याचं अद्भुत उदाहरण म्हणजे दशरथ मांझी आहे. आपण आपल्या जीवनात आपल्या कुटुंबावर प्रेम करत असताना असं आपल्याही हातून काहीतरी अद्भुत काम घडो, ज्या कामामुळे तुम्हाला अंतर्यामी आणि तुमच्या कुटुंबाचा खूप साऱ्या प्रगतिशील आलेख उंचावत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्या सगळ्यांना आनंदी जीवनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.